शिवा, खाली काय झाले? काही नाही मम्मी, एवढं काही नाही, जाऊ दे ना. मी फक्त काय झालं विचारलं तर एवढ्या पटकन उत्तर दिलेस तू? नाही म्हणजे काय माझ्या कानाचे पडदे फाटलेत का काय? भांडणाचा आवाज येत होता. पण नाही, एवढं काही नव्हतं मम्मी, असं म्हणजे काही नाही. शिवा सांगतोस का नाही? काही नाही, बाईंसमोर तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत होते, म्हणत होते की तुम्ही काही चांगलं वागत नाही, म्हणजे चुकीचं वागता तुम्ही. शिवा बोलत होता असं? नाही. मग त्याच्याकडे काय बघती? शरद काका म्हणत होते. काय? शरदरावांची एवढी हिम्मत माझ्याबद्दल बोलतायत वय? मम्मी जाऊ द्या ना, सोडा ना. एवढं लायकी दाखवली पाहिजे. सोडायचं काय सोडायचं? ही बोलतीये ते खरंय का शिवा? हो. बघितलं, एकेकाची डोकी छाटायला पाहिजे तिकडं. आजपर्यंत हिम्मत होती का कुणाची डोळ्यात डोळे घालून बघायची, मागणं काहीतरी बोलायची? पर आज एवढी हिम्मत वेळीच लायकी दाखवली पाहिजे. मम्मी साहेब जाऊ द्या ना, मी दिली आहे ना त्यांना समज आता. ए नाही, चल, तुझ्या समजीनं काय नाही होणार. आपल्या घराचं ना एखाद्या देशासारखं झालंय. म्हणजे आपण सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळे स्वतःच वेगळे होत आहेत. मला ना वैताग आलाय आता कस्तुरी या सगळ्याचा. सौरभ, घर म्हटलं की हे अशा गोष्टी होणारच रे. काल परवापर्यंत सगळे एकमेकांशी छान वागत होते, हसत खेळत होते. अचानक लोकांच्या मनात काय भरलं काय माहित. काय झालं? शरद काका आणि शिवादादांचं भांडण झालं. त्याआधी कलात्या आणि सपना भांडत होत्या. त्याआधी मम्मी आणि कलात्या भांडत होते. मला कळतच नाही, सगळे एकमेकांशी भांडतातच आहेत. कधीतरी शांत बसू शकत नाही का सगळे? मी शरद काकांशी बोलते, ते नक्की समजून घेते. तू शिवादादांशी बोलून घे. कस्तुरी, तुला वाटतंय का बोलून काही उपयोग होणार आहे? अरे पण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न करूच ग कस्तुरी. आज भांडण थांबेल आहे, पण परत उद्या काहीतरी कारण काढतील लोक आणि भांडत बसतील. मला ना आता कळतच नाही, बाबांना ट्रीट तरी करायचं कसं? कारण एका साईडला आपण त्यांना ट्रीट करतोय आणि दुसऱ्या साईडला लोकांची भांडणच थांबत नाहीये. कधी कधी असं वाटतं ना की बाबांना उगाच घरात शिफ्ट केलं आपण. हॉस्पिटलमध्ये होते ना तेच बरे होते. त्यांना घरी आणलं आणि उगाच या सगळ्यात अडकवलं असं झालंय आता. म्हणजे आपण काहीतरी पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करतोय. मी सगळ्यांना सांगतोय, हसत राहा. एका कुटुंबात सगळे एकमेकांशी जसं वागतात तसं वागा. साधी अपेक्षा आहे ग, पण कोणीच ऐकायला तयार नाही. भांडणं चालूच आहेत. सौरभ, तू नको काळजी करूस, निघेल काहीतरी मार्ग. कस्तुरी, सापडला मार्ग. डायरी. डायरी? अगं बाबांची डायरी. पण त्या डायरीचा काय संबंध? संबंध म्हणजे हे बघ कस्तुरी, प्रत्येक बापाला आपल्या मुलाला काहीतरी समजवायचं असतं, सांगायचं असतं. पण माझे बाबा मला काही समजवायच्या आतच कोमात गेले. मला खात्री आहे त्या डायरीमध्ये त्यांनी नक्की असं काहीतरी लिहून ठेवलं असणार ज्याचा आपल्याला उपयोग होईल. म्हणजे तू ती डायरी वाचायचा विचार करतोयस? मी तोच विचार करतोय कस्तुरी. अरे पण तूच म्हणालास ना की कुणाच्या तरी पर्सनल गोष्टीला त्यांच्या परमिशन शिवाय असा हात लावणं चांगलं नाही. माहितीये मला, पण दुसरं ऑप्शन आहे का आपल्याकडे? काही नाही. डायरी तर आपल्याला वाचावीच लागणार. वाटलं तर बाबांची मी नंतर कोमातून बाहेर आल्यावर माफी मागेन, पण आत्ता आपल्याला डायरी वाचावी लागेल. पण आहे कुठे डायरी? आहे, कपाटात आहे माझ्या. थांब.
शरद काका, तुमचं अगदी बरोबर आहे. शिवादादा त्यांना असं वाटतं की त्यांचं बरोबर आहे, पण त्यांचं नाही, तुमचं बरोबर आहे. कळलं का? तुम्ही या घरातले आहात, या घराचे जावई आहात. अहो, तुम्ही या घराचे सदस्य आहात. आणि घरातल्या जावयाशी कुणीही असं बोलू शकत नाही. कोणीही तुमच्याशी असं बोलू शकत नाही. भाईंचा राईट हँड आहात तुम्ही. राईट हँड असला म्हणून काय झालं? घरातल्यांशी कसं बोलायचं कळायला नको? अरे यांना ना कसं बोलायचं हेही माहित नाही. इथेच राहतात आणि मम्मी बद्दल वाईट साईड बोलतात. पण घरातल्यांच्या भांडणात ते बोलूच कसे शकतात? कुणी दिला त्यांना हा अधिकार? शिवा दादा, तुला ना घरातल्या प्रत्येक गोष्टीत बोलायचा अधिकार आहे, पण घरातलेच लोक जेव्हा तुला बोलतात ना, खूप वाईट वाटतं. काका, अहो, बाहेरचं कोणीतरी तुमच्याशी असं वागलं हे ऐकूनच मला खूप वाईट वाटलं. पण आता आपण गप्प नाही बसायचं. यांना यांच्या चुकीची शिक्षा मिळाली पाहिजे. जोपर्यंत ते सॉरी म्हणत नाहीत ना, तोपर्यंत आपण माघार घ्यायची नाही. सौरभ, आता आपण जे काही केलं ते का केलं? आपल्या घरात ना आता राजकारण सुरू झालंय, त्यामुळे आता आपण पण राजकारणच करायचं. कस्तुरी, म्हणजे? हे बघ, खरं तर राजकारणातलं मलाही कळत नाही आणि तुलाही कळत नाही, पण आता आपल्याला बाबा आणि बाबांची डायरी ह्यातून मार्ग दाखवणार. सौरभ, तू कोड्यात नको ना बोलूस. मला काहीच कळत नाहीये. जे बोलायचं ते स्पष्ट सांग मला. मगाशी मी बाबांची डायरी वाचत होतो ना, मला तेव्हा वाचता वाचता कळलं की बाबा अशा परिस्थितीत एक गोष्ट करायचे, तीच गोष्ट आपण आता करायची. हा, आता त्याचे परिणाम काय होतील हे बघायला पाहिजे. काही झालं तरी परिणाम चांगले होऊ देत म्हणजे मिळवली. चांगलंच होईल कस्तुरी, चांगलंच होईल. बघ ना, आपल्या घराची परिस्थिती ना आता एका देशासारखी आहे. आपण काहीतरी चांगलं करायला जातोय आणि कोणीतरी आपल्या घरातलं त्यात अडथळे निर्माण करतंय. बाबांच्या आयुष्यातही असंच व्हायचं, असे अडथळे यायचे. मगाशी मी वाचत होतो, त्याच्यात बाबांनी असं लिहिलंय की बाबा मांडवली खूप छान करायचे. म्हणजे दोन गँग्समध्ये जर भांडणं झाली असतील किंवा काही लफडी झाली असतील तर बाबा मध्यस्थी करायचे आणि तो प्रॉब्लेम सोडवायचे आणि यशस्वीरित्या सोडवायचे. तेच आता आपण करूया. आपल्या घरात कोणीतरी एक व्यक्ती आहे जी सतत अडथळे निर्माण करते. त्या व्यक्तीचा आपण काट्याने काटा काढायचा. ती व्यक्ती आहे ना, ती छोटी छोटी भांडणं उकरून काढते. आपण आता एकच मोठं भांडण करायचं, मग बघ काय होतं. बर, पण हे भांडण कोणाशी करायचं आणि कसं? सांगतो ना. योगायोगाने आता आपल्याला भांडणाचा विषय तर मिळालाय. आता फक्त एकच काम करायचं, ते मोठं करायचं. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मम्मीला ह्यात इन्व्हॉल्व करायचं नाही. का पण? कारण याच्याशी मम्मीचा काही संबंध नाही आणि एवढ्या छोट्या गोष्टी मम्मीकडे न्यायला मला आवडत नाही. त्या शरदरावला मीच बघतो आता. अरे जाऊ दे ना शिवा, कशाला वाढवतोयस तू? जाऊ देत? असं कसं जाऊ देत? हा, तो भाईला बोलला, मम्मीला सुद्धा नावं ठेवली त्यांनी. हा, त्या शरदरावला दाखवतो की मी काय ते. बरोबर, अगदी बरोबर. ते असं कसं बोलू शकतात मम्मीला आणि शिवादादांना? मी तुमच्या बरोबर आहे. अरे छोटा भाई, तू कशाला याद पडतोय? अरे मी करतो ना आपल्या पद्धतीनं मॅटर हँडल सगळं. नाही शिवादादा, शरद काकांनी मम्मीचा तुमचा अपमान केलाय. आता ना, जोपर्यंत ते माफी मागत नाही ना, मी मागे हटणार नाही. भाई तुम्ही सुद्धा. सपना, हे बघ, आता हे भांडण आहे ना शिवादादा आणि शरद काकांपुरतं मर्यादित नाही राहिलेलं. लक्षात येते का तुझ्या? तू पण आता आमच्या बरोबर आलं पाहिजेस आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. छोटा भाई अगदी बरोबर बोलला तू. न्याय तर मिळालाच पाहिजे आता. हा सपना, तू सांग कोणाबरोबर आहेस? तुमच्याच बाजूने. व्हेरी गुड. हे बघा, आता आपल्याला ना आपली टीम अशीच मोठी करायची आणि त्यांना दाखवून द्यायचे की आपण एक होत. अरे छोटा भाई, आपण तिघच काफी आहोत यांच्यासाठी तर. हो ना. शिवादादा, सपना, तुम्ही या घरातले सदस्य आहात. कळलं का? तुमचा असा अपमान होऊ शकत नाही हे त्यांना कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत माफी मिळत नाही ना, तोपर्यंत मी तुमच्या बाजूने असाच लढत राहणार. हा छोटा भाई, मी पण जोपर्यंत शरदराव माझ्याकडनं माफी मागत नाही किंवा मला येऊन सांगत नाही की ते चुकले, मी कुठेच जाणार नाही, इथेच राहील. व्हेरी गुड. शिवादादा, अहो हे तुमचंच घर आहे. मी तर म्हणतो आपण बाबांना पण बाहेर घेऊन येऊ आणि जे काय व्हायचं ना त्यांच्या समोरच होऊन जाऊ दे. चालेल ना. पण एकच गोष्ट, मम्मीला यातलं काहीही कळता कामा नये. हा, ओके ओके. आपण आत्ताच ठरवू आपल्याला काय करायचंय ते. हो.
कस्तुरी नाही शरद काका, आता काहीही झालं ना तरी आपण मागे हटायचं नाहीये. शिवादादांनी माफी मागितलीच पाहिजे. अगं कस्तुरी कशाला? कशाला म्हणजे? त्यांनी नावं ठेवलेत तुम्हाला. अगं मी नाही तेवढं मनावर घेत, जाऊ दे, सोडून दे. आत्या, पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. त्यांच्याकडून चूक झालीच आहे ना. ते काय नाही, मी आता गप्प बसणार नाही आणि शरद काका तुम्ही सुद्धा गप्प बसायचं नाहीये. कस्तुरी पण मला भांडता येत नाही. ठीक आहे ना, मी आहे ना, आणि आत्या पण आहेत. त्या जरी भांडणार नसल्या तरी त्या शिकवतील आपल्याला, हो की नाही? हो हो, पण उगाच वाढवू नका बरं का. नाही, वाढवल्याशिवाय त्यांना कळणार सुद्धा नाही की घरातल्या माणसांशी कसं बोलायचं. अगं कस्तुरी, पण सौरभ त्यांच्याच बाजूने, त्याचं काय करणार? हो ना, मला कळतच नाहीये त्यांची चूक असताना सौरभ त्यांच्याकडे गेलाच कसा. पण जाऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. आपण तिघे पुरेसे होत आणि आपण आपल्या स्वाभिमानासाठी लढलंच पाहिजे आता. कस्तुरी, अगं बाया उगाच कशाला डोक्यात राग घालून घेते ग. हा, शांतपणे मिटवून टाकू. हा, असं कसं शांतपणे मिटवणार आत्या? शिवादादांनी केला का हा विचार? त्यांनी तुमचा सगळ्यांसमोरच केला ना अपमान. त्याच्यामुळे आता हे भांडण होणार ते सगळ्यांसमोरच होणार आणि शिवादादा सुद्धा सगळ्यांसमोरच माफी मागणार. अगं पण यामुळे भाईला त्रास होईल, त्याचं काय? नाही, नाही होणार त्रास. उलट मला तर असं वाटतं ना की बाबांसमोरच होऊ देत सगळं. म्हणजे बाबांना सुद्धा कळेल की त्यांची जी विश्वासातली माणसं आहेत ना ती घरातल्या लोकांशी कशी बोलतात, कशी वागतात. आणि आत्या, तुम्ही का टेन्शन घेताय या सगळ्याचं? यात आपली खरंच काही चूक नाहीये. कारण शिवादादा तुम्हाला बोलले आणि म्हणून शरद काका त्यांना ओरडले. बरोबर ना काका? हो. बघितलं, काकांनाही पटतंय हे सगळं. आता काही झालं तरी तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा. बाकी सगळं काय करायचं, कसं करायचं ते मी बघते. पण काहीही करून शरद काकांना न्याय मिळालाच पाहिजे. मी आता मागे हटणार नाहीये. मग सौरभचं आणि माझं भांडण झालं तरीही चालेल. आणि कमूचं काय? आत्या, जे भांडण झालं ते शरद काका आणि शिवादादांमध्ये झालंय. त्याच्यामुळे आपण मम्मींना यात ओढायलाच नको, काहीही झालं तरी. कस्तुरी, शरद काकांना माफी मागायला सांग. आणि ते का माफी मागतील? चूक शिवादादांकडून झालीये, त्यांना माफी मागायला सांग. बघितलं का? बघितलं शिवादादा? चोरी ते चोरीवर शिरजोरी. हो बरोबर आहे छोटा भाई. शिवादादा माफी मागणार नाहीत. आणि शरद काकांनी माफी मागायचा प्रश्नच येत नाही. का? कारण शिवादादा त्यांना फाटक्या तोंडाचे म्हणाले. शिवादादांनी आत्याचा अपमान केला, सो चूक त्यांची आहे, त्यांना माफी मागायला सांग. अजिबात नाही, तुला काहीही माहिती नाहीये. शरद काकांनी पहिले मम्मीचा अपमान केला म्हणून शिवादादांनी कल आत्ताचा अपमान केला. तू तुझे फॅक्ट्स चेक कर. आणि कोणाची बाजू घेतीस? तू चुकीच्या लोकांची बाजू घेतीस. मी चुकीच्या माणसांना सपोर्ट करते. शरद काका कधीच चुकू शकत नाहीत. हो का? मग शिवादादाही कधीच चुकीचे असू शकत नाहीत. नाही, ठीक आहे. मम्मी आहे ना, मम्मी बरोबर बोलायची. तुला कळतच नाही कोणाची बाजू घ्यायची, कोणाची नाही घ्यायची. हे तू बोलतोयस? तुला तरी अक्कल आहे? शरद काका आणि कला आत्या हे घरातली माणसं आहेत. शिवादादा घरचे नाही आहेत. ए कस्तुरी, कस्तुरी, तोंड सांभाळून बोला तू. शिवादादा आहेत ना, त्यांनी अनेक वर्षे घराची सेवा केली आहे. बाबांसाठी आणि मम्मीसाठी वार झेललेत त्यांनी, वार. कळलं का तुला? काका आणि कला त्यांनी काय केलंय सांग ना. मग तुझं काय म्हणणं आहे? कला आत्या आणि शरद काकांनी काहीच केलं नाहीये का घरात? ते घर सांभाळतात, ते बघतात सगळं घरातलं काय हवं नको ते. कळलं ना? हो का? आणि या सपनाने काय केलंय तुम्हाला सांग? सपनाने काय केलंय? हे दोघं इथे यायच्या आधीपासून सपना सगळी घरातली कामं करतेयत. या दोघांनी ना सेवा केली या घराची. त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. मग मी सुद्धा शरद काका आणि आत्यांबद्दल काही ऐकू शकत नाही. ओके? नको घेऊस ना, मग नको घेऊस. आणि काय हो, कला आत्या, शरद काका पाहुणे म्हणून आला होतात ना घरात. किती दिवस राहणार अजून? काय बोलतोयस तू? तुला जरा कळतंय का? हे कला आत्यांचं माहेर आहे. त्यांना जेवढे दिवस इथे राहायचं असतील तेवढे ते राहतील. तू सपनाला बोल ना. आल्यापासून एकही काम केलेलं नाहीये तिने. ती काम करेल नाही तर नाही करणार. तुला काय करायचंय? हे बघ
कस्तुरी, शिवा दादा आणि सपना यांच्याबद्दल एक शब्दही काढू नकोस हं, तुम्ही सांगतोय तुला. बास झालं. ठीक आहे ना, ठीक आहे, मान्य आहे, त्यांनी या घरासाठी खूप केलंय, मान्य आहे. पण या वेळेला चूक शिवा दादांची आहे, त्याच्यामुळे त्यांना माफी मागावीच लागेल. शिवा दादा अजिबात नाही, चूक शरद काकांची आहे, ते माफी मागा. ते जमणार नाही. मग हे जमणार नाही. कस्तुरी, अगं ए बाई, कशाला उगाच भांडण लांबवते बाई. हा, रबर जास्त ताणलं की तुटत ग. छोटा बाई तुम्ही पण विसरून जा ना, जाऊ द्या, सोडा. असं कसं विसरून जाऊ सपना? काय ना, प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, हिचं सगळं ऐकतात ना, म्हणून हिला असं वाटतं की आपण बोलतो ते सगळंच बरोबर आहे, पण आता नाही चालणार आहे. पण जे चुकीचं आहे त्याच्यासाठी माफी मागितलीच पाहिजे. अगं मग सांग ना शरद काकांना माफी मागायला. ठीक आहे, हे बघा, मला अजून चिडचिड करायची नाहीये. हा काका, हे बघा, बाबा इथे समोर बसले, तुम्हाला मी लास्ट चान्स देतोय, माफी मागा आणि विषय संपून टाका. नाही नाही काका, शिवा दादा तुम्ही माफी मागा. अजिबात नाही, शिवा दादा माफी मागायची नाही. काय नाही, त्यांची चूक झाली, मग त्यांनी माफी मागायला पण नको? त्यांची चूक झालेलीच नाहीये अरे कस्तुरी. सौरभ, मी कितीदा तुला एकच गोष्ट सांगते, त्यांनी अपमान केलाय ना कला. पण पहिले त्यांनी केला अपमान. अरे बरं ठीक आहे, पण काही- एक मिनिट, ठीक आहे, नाही ना मागणार तुम्ही माफी? नाही. माझ घरातलं कोणी काही काम करायचं नाही, जेवण बनलं नाही तरी चालेल. हा, ठीक आहे, सगळे उपाशी राहू, मग काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, राहतो मग, उपाशी राहतो आम्ही पण, काय प्रॉब्लेम आहे, भरलेत आमची पण पोट. सौरभ, जेवणावर राग काढू नये रे बाबा. कला आत्या, मी काहीही ऐकणार नाही. आज कोणीही जेवणार नाही, जोपर्यंत माफी मागत नाही कोणीही जेवणार नाही. हा आओ, ओ माफी मागा, पटकन माफी मागा. बरं, जमणार नाही. ठीक आहे, मग आम्हालाही जमणार नाही, बसा इथेच. ए सपना, कुठे जातेस? यांना घाबरायची गरज नाही. हा, मी आहे. तसं नाहीये छोटा बाई, माझं एक काम आहे, तेवढं करून येते मी. शरद काका, आपल्याला रात्रभर उपाशी राहावं लागलं ना तरीही चालेल, पण आपण माफी मागायची नाहीये. शिवा दादा, आपल्या इज्जतीचा सवाल आहे, इज्जतीचा सवाल. मागे हटायचं नाही. बसा खाली. मग आम्ही पण मागे नाहीच हटणार आहोत. मग आम्ही हटणारच नाही. बघूया ना आता कोणाच्या पोटात किती दम आहे. हा, उद्या उपास मार. दाखवतो ना तुम्हाला. आम्हाला दाखव काही ना. फरक नाही पडत, कळलं ना? आम्ही उपाशी राहिलो मग आम्हालाही काय आणि नाही आम्ही पडत. खाल्लं काय. आम्हाला कुठे फरक आम्हाला पडतो? फक्त माफी मागितल्याशी चूक मतलब कोणाची आहे. ते बघ आणि तुमची मग चूक बोल. आहे, तुम्ही कस्तुरी, माफी परत मागितलीच सांगतो तुला पाहिजे. मी. शरद काका, नाही, याला शिवा सांगा दादा तुम्ही. माफी मागणार नाहीये. आत्या, शिक. आत्या, हे काय चाललंय? मला बी काही कळना बाई काय चाललंय ती. अहो, मग करायचं काय? माझं तर डोकंच चालत नाही. आत्या तुम्ही असं नका म्हणू, मला खूप भीती वाटते बरं का. मग आता काय करायचं तूच सांग बरं. त्या कमून कस्तुरीमध्ये आपण भांडणं लावली, गैरसमज पसरवले, त्याचा आपल्याला फायदा झाला. पण आता बघते तर काय, हे सौरभ आणि कस्तुरीच भांडायला लागलेत. नाही तर काय. आणि आता ह्या दोघांची भांडणं बघून मला जाम भीती वाटायला लागली बरं का. नाही म्हणजे बाजू कोणाची घ्यायची. आणि आत्या ऐका ना, मला भूक लागली बरं का. सपना, अगं इथं परिस्थिती काय आहे आणि तुला भूक लागते. काय करू आता, भूक लागली, माणूस हे लागणार ना. हा, आता जर काही केलं नाही ना तर रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल आपल्याला. नाही नाही आत्या, भीक नाही मागायची मला, करा ना काहीतरी. हे काहीतरी तर करायलाच पाहिजे, नाही तर आपलंच पितळ उघडं पडेल बाई. तुम्हीच काहीतरी करा, मला तर काही सुचत नाहीये बघा. पहिलं तर आपण काय करायला पाहिजे माहितीये का, हा वाद वाढू देता कामा नये. त्यासाठी एक काम कर, तू सौरभच्या बाजूने राहा, मी कस्तुरीच्या बाजूने राहते. म्हणजे ते दोघं काय विचार करतायत ते आपल्याला कळेल. कळलं का? हा, पण त्यांना याची भनक सुद्धा लागता कामा नये बरं का. चालेल चालेल. हा, तू कुठं निघाली? किती वेळ बाहेर उभी आहे, चला ना आज जाऊ आता. तू डोक्यावर पडली का सपना? आता जर आपण दोघी मिळून आत गेलो तर त्यांना कळेल ना तिकडे बाहेर काहीतरी ठरवून आल्यात का काय म्हणून. हो बरोबर आहे आत्या तुमचं. शांत उभी राहा इथं, मी पुढे होते मग ये. हा,